नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. खरं तर आजचा दिवस बैलगाडा शर्यतीसाठी खास आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र बऱ्याच दिवसांपासून ज्या शर्यती होत होत्या की ह्या विभागात खेळल्या जायच्या आणि उत्तर महाराष्ट्रातले जे नंदी होते ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये खेळत नव्हते. पण आता बैलगाडा शर्यत संघटना आणि शेवाळे आबा यांनी तो उत्कृष्ट निर्णय घेतलेला आहे आणि आता इथून पुढं कुठल्याही भागातील नंदीला कुठल्याही भागामध्ये शर्यत खेळण्यासाठी परवानगी असणार आहे आणि फक्त त्याच्यामागं जे काही नियम आहेत ते सर्वांनी व्यवस्थित पाळावे असा हा निर्णय झालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा एक मोठी स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आणि स्पर्धेमधला रोमांच वाढणार. कारण जेव्हा हिंदकेसरी मैदानं असतात किंवा मोठी मोठी मैदानं असतात ते 3 फेऱ्याची जी सध्या क्रेज आहे ती आज जगभरात पोचलेली आहे आणि हा खेळ अतिशय चांगल्या पद्धतीत खेळला जातो आहे. कारण बैलगाडा शर्यत संघटना आल्यापासून अनेक चांगले बदल या खेळामध्ये आपण सगळेच पाहतो आहे. गट सेमी फायनलच्या चिठ्ठ्या ज्या काय काढत असतात लॉट्स, ते हल्ली डोळ्याला पट्टी बांधून काढले जातात. त्यामुळं खेळातला एक पारदर्शकपणा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. बऱ्याचदा आपण पाहतो की एखाद्या गटात अनेक चांगल्या टॉपच्या गाड्या पळताना दिसतात आणि सेम फॉर्मॅट हा सेमीला देखील पाहायला मिळतो. यामध्ये काय होतं, बऱ्याचशा गाड्या जर टॉपच्या एका गटामध्ये आल्या तर त्यातली एखादीच गाडी पुढं गटाला किंवा सेमीला पुढं पास होत असते. त्यामुळं इतर जे गट असतात, सेमी असतात, त्यामध्ये बाकीच्यांना देखील हा चान्स मिळतो, संधी मिळते, पुढं जायचा एक चान्स मिळतो. त्यामुळे जे काही निर्णय असतील पहिल्यापासून ऑलरेडी सुट्टीला पट्टीचा निर्णय जो फॉलो झाला तिथपासून आता निकाल रेषेच्या पुढची जी गर्दी असते ती पण हल्ली आपल्याला फार कमी प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळं खेळ चांगल्या पद्धतीत पुढं चाललेला आहे आणि आता जे काय पेंडिंग होतं ते पण क्लिअर आउट झालेलं आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातले नंदी किंवा उत्तर महाराष्ट्रातले नंदी किंवा मुंबई हे सर्व महाराष्ट्रातील नंदी आता कुठल्याही मैदानामध्ये खेळण्यास भाग घेऊ शकतात आणि खेळ खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचा आता आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल आणि खरेदी विक्री देखील आता त्या पद्धतीने पाहायला मिळेल. त्यामुळं आजचा दिवस खरंच बैलगाडा शर्यतीसाठी चांगला आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. 30 तारखेला हिंदकेसरी मैदान आहेच माळशिरसचं. त्यामुळं हा खेळ किती मोठा झाला आहे, कारण पेडगावसारख्या मैदानामध्ये जर 1000 गाड्या ओपनला आणि 1000 गाड्या आदतला जमत असतील तर आपण सगळ्यांनी या खेळाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे आणि हा खेळ असाच चांगल्या पद्धतीत पुढं जावा, मोठा व्हावा यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न केले पाहिजे. धन्यवाद.